नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 9 याबाबत सविस्तर माहिती सारांश म्हणजे थोडक्यात मराठीत जाणून घेणार आहोत। या अध्यायात महाराज भक्तांना सांगतात की संतांचा खरा महिमा बाह्य रूपात नसून त्यांच्या अंतरी असलेल्या ईश्वर स्वरूपात असतो। जो भक्त श्रद्धा, नम्रता आणि निस्वार्थ भावाने संतांच्या चरणी राहतो त्यांचे जीवन योग्य मार्गाला लागते। या अध्यायातून हेही स्पष्ट होते की अहंकार, संशय आणि दिखावा माणसाला परमेश्वरापासून दूर नेतात, तर विश्वास, सेवा आणि भक्ती त्याला देवाजवळ आणतात। महाराज आपल्या कृतीतून दाखवून देतात की प्रत्येक प्रसंगामागे भक्ताला योग्य दिशा देण्याचा उद्देश असतो। आजच्या काळात लोक बाह्य यश, पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावत आहे, पण महाराज शिकवतात की मन शांत असेल, श्रद्धा असेल आणि कर्म प्रामाणिक असेल तर खरी समृद्धी आपोआप मिळते। सोशल मीडियाच्या आणि दिखाव्याच्या युगात आपण लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो, पण महाराज सांगतात की देवाला तुमचा दिखावा नाही तर तुमची भावना महत्वाची आहे। दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतःचे आचरण सुधारा। संकटे आले तरी श्रद्धा सोडू नका, देव योग्य वेळी योग्य फळ देतो। थोडक्यात म्हटलं तर संतांवर अढळ श्रद्धा हवी आपली, अहंकार आणि संशय नको, निस्वार्थ सेवा आणि प्रामाणिक कर्म करा। बाह्य रूपापेक्षा अंतःकरणाची शुद्धता महत्वाची आहे। देवावर विश्वास ठेवणाऱ्यांचे कल्याण निश्चित होते। श्री गजानन महाराजांचा हा अध्याय आपल्याला शिकवतो की श्रद्धा, नम्रता आणि सकर्म हीच जीवनाची खरी संपत्ती आहे।